मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे आणि लोकल वाहतूक मध्य रेल्वेची 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। सलग दुसऱ्या दिवशी आज मध्य रेल्वेचा हा खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वे पुन्हा एकदा आज विस्कळीत झाली आहे। कल्याण ते सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल या सुमारे 15 ते 20 मिनिटं उशिराने आहेत आणि मध्य रेल्वेच्या काही स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड मोठी आता गर्दी होऊ लागली आहे। मुंबईकरांसाठी हे पहिले सकाळचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात। ऑफिस गाठण्यासाठीची लगबग असते आणि त्यामुळे याला पीक आवर असं म्हटलं जातं आणि याच वेळी नेमकी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वेची 20 मिनिटं उशिरानं सध्या सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल सुरू आहेत आणि त्यामुळे ही तुफान अशी गर्दी आपल्याला रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। ठाणे रेल्वे स्थानकावर एवढी प्रचंड प्रमाणामध्ये सध्या गर्दी दिसते। दुतर्फा सगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसते आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर जोडले गेलेत। शुभम, मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। तुफान गर्दी दिसते आहे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, काय नेमके सध्याचे तपशील आहेत? निश्चितच पाहिलं तर काल आपण देखील पाहिलं असेल ज्यावेळेस डोंबिवली येथे लोकलचे डब्बे घसरले होते त्यानंतर गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली होती आणि आज देखील आपण पाहिलं सकाळच्या सुमारास देखील मोठी गर्दी ही मध्य रेल्वेच्या दिवा असेल ठाणे असेल या स्थानकावरती सध्या पाहायला मिळत आहे। अनेक चाकरमानी जे आहेत सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जे आहेत ते प्रवास करत असतात आणि आज त्यांना पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या या खोळंब्याला जे आहे ते सामोरे जावे लागत आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर ठाणे असेल दिवा असेल ह्या दोन्ही रेल्वे स्थानकांवरती जी आहे ती मोठी गर्दी सध्या प्रवाशांची पाहायला मिळत आहे। तब्बल 25 ते 20 मिनिटे लोकल सेवा ज्या आहेत अप आणि डाऊन मार्गावरती उशिराने धावत असल्यामुळे मोठी गर्दी सध्या प्रवाशांची या दोन्ही रेल्वे स्थानकांवरती आपण पाहत आहोत आणि त्याचमुळे आता निश्चित स्थळ गाठण्याकरिता चाकरमान्यांना मुंबईकरांना आज सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठी तारेवरची कसरत जी आहे ती करावी लागत आहे। अगदी शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपण चर्चा करूया, ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। मुंबईकरांसाठी बातमी आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे आणि संपूर्णपणे वाहतूक व्यवस्था जी मध्य रेल्वेची आहे ती सध्या विस्कळीत झालेली पाहायला मिळते। ही गर्दी आपण स्क्रीनवर पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये, आणि गर्दी फक्त ठाणे स्टेशनवर किंवा दिवा स्टेशनवरच नाही तर वेगवेगळ्या स्टेशन्सवर प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे ही मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अशा वेळी मुंबईकरांना एकच आव्हान असतं की असा गर्दीतला प्रवास करताना आपला जीव जरूर वाचवा। त्याचं कारण असं आहे की अशाच गर्दीच्या वेळी काही अनर्थ घडत असतात, काही अशा घटना घडत असतात, अनुचित घटना घडत असतात, त्यामुळे जरूर आपला प्रवास आहे तो सावधानतेने करा असंच खरं तर यावेळी आवाहन आपल्याला करायचं आहे। तर लोकल वाहतूक सध्या 20 मिनिटं मध्य रेल्वेची उशिराने सुरू आहे।